नारायण नारायण। आणि अशा प्रकारे बंधो दक्ष यांनी आपल्या आकलनाद्वारे आजवरच्या ज्ञानाद्वारे सर्व प्रश्नांची अचूक उत्तरं दिली आणि हे सिद्ध करून दाखवले की आपण या पदासाठी योग्य आहोत। नारायण नारायण। म्हणजे दक्ष हे प्रजापती होणार होते? होय देवी, माझ्या आराध्यांनी आणि श्री ब्रह्मदेवांनी ही परीक्षा पाहिली होती आणि बंधो दक्ष हे या पदासाठी आणि या कार्यभागाचे दायित्व घेण्यासाठी योग्य आहेत हे त्यांना कळले होते। आणि तो क्षण आला जेव्हा प्रजापती दक्ष यांना त्यांचे दायित्व सोपवले गेले। हे पिताश्री श्री विष्णू, आपण आज मला प्रत्यक्ष दर्शन दिले। मी आज धन्य झालो। आम्ही आपली काय सेवा करू? प्रसूती, दक्षाची अर्धांगिनी म्हणून तुझे दायित्व तू आजपर्यंत उत्तम रीतीने पार पाडलं आहेस। यानंतर तुझे दायित्व वाढणार आहे। आपले कृपाशीर्वाद असावे। कितीही बिकट परिस्थिती आली तरी मी माझे दायित्व विसरणार नाही। उत्तम। आज इथे आम्ही सर्वजण उपस्थित आहोत त्याला विशेष कारण आहे। आज आम्ही अत्यंत महत्त्वाची घोषणा करणार आहोत। ही घोषणा करण्यासाठी मी तुझे आराध्य श्री विष्णू यांना विनंती करतो। आपण जे सांगणार आहात ते ऐकण्यासाठी मी उत्सुक आहे। दक्ष, मी जे सांगेन ते ध्यान देऊन ऐक। होय प्रभो। आज इथे उपस्थित असलेल्या सर्वांनीच ऐकावे। आज प्रथमच प्रजापती या पदाची रचना करण्यात आली आहे। प्रजापती म्हणजेच सृष्टीचा पालक। हे पद खूप मोठे आहे। या पदासाठी कुशल अशा संघटकाची आवश्यकता आहे। मी आणि श्री ब्रह्मदेव आम्ही दोघांनी मिळून या पदाची निर्मिती केली आहे। या निर्णयाची आवश्यकता पडण्याचे कारण अगदी स्पष्ट आहे। श्री ब्रह्मदेव, आपण सांगावे। श्री महादेव, हे फार मोठा काळ गहन ध्यानात आहे। त्यांना ध्यानातून बाहेर काढणे सोपे नाही। त्यांच्यावर सृष्टीच्या पालकत्वाचे दायित्व आहे। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी। अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी। अभिनंदन। काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली। हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे।
त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.